त्या काळामध्ये मी तुकारामजी मुंडे साहेबांची भेट घेतली होती आणि त्यांना एक विनंती केली होती की ज्या ठिकाणी जेजुरीसारखा खंडोबा असेल, पालीचा खंडोबा असेल किंवा कोथरूडचा खंडोबा आहे किंवा इतर खंडोबाची जी देवस्थान आहेत अशा ठिकाणी, आणि जसं माझं गाव आहे ज्या ठिकाणी भैरवनाथाची यात्रा होते, अशा अनेक भैरवनाथांच्या यात्रेमध्ये भंडारा उधळला जातो. तर हा भंडारा उधळला जाणारा भंडारा हा प्युअर हळदच आहे आणि असलाच पाहिजे या मताचा मी आहे. दुर्दैवाने भंडाऱ्याचं कुठेही डेफिनेशन हे कायद्यामध्ये नसल्यामुळे याचा गैरफायदा काही ठराविक लोक घेतात. तर यामध्ये डेफिनेशन होणं गरजेचं आहे, याचं स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे आणि त्यांनी मला शब्द दिलाय. अपेक्षा आहे की अधिवेशनाच्या आधी हे डेफिनेशन येईल आणि याची कारवाई सुद्धा सुरू होईल, कारण हा शेवटी आमच्या श्रद्धेचा विषय आहे आणि आमच्या श्रद्धेला कुठल्याही प्रकारे तडा जाता कामा नये. तुम्ही भंडारा म्हणून विकलं जातं तर त्याच्यावरती क्लिअर लिहिलेलं असतं याच्यामध्ये कॉर्नस्टार्च आहे. आता साधं उदाहरण पाहायचं झालं, भंडारा आम्ही काही शेकडो वर्षांपासून उधळतोय, आमचे पूर्वज उधळतातच आणि आम्ही देवाला भंडाऱ्याचा ज्यावेळेस यात्रा होते त्यावेळेस यात्रेमध्ये भंडारा हा उधळला जातो. कॉर्नस्टार्च अलीकडच्या काळामध्ये भारतामध्ये आलेला आहे. जर कॉर्नस्टार्च अलीकडच्या काळामध्ये भारतात आला असेल तर तो भंडाऱ्यात असूच कसा शकतो, हाही प्रश्न संशोधनाचा आहे. त्यामुळे भंडारा हे हळद आहे आणि जे तुम्हाला जर देव पावायचा असेल, देवाकडनं श्रद्धा असेल, असं वाटत असेल की देवाने आपल्याला आशीर्वाद दिला पाहिजे, तर जिथे आपल्याला खात्री तिथून हळद घेऊन जायची आणि तो भंडारा म्हणून उधळायचा. नक्कीच आपल्यावरती खंडोबा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसामध्ये FDA म्हणजे ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून ज्या कारवाया सुरू झाल्या ह्या खरं तर ह्याचं कौतुक केलं पाहिजे. कारण मी मार्च 2025ला सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि प्रश्न उपस्थित करत असताना ज्या पद्धतीने आपण एक विनंती मी सरकारला केली होती की जे अधिकारी काम करत नाहीत अशांवरती शासन झालं पाहिजे. ज्यावेळेस आपण शासन झालं पाहिजे म्हणतो त्यावेळेस जे अधिकारी काम करतात अशांची प्रशंसा पण झाली पाहिजे, स्तुती पण झाली पाहिजे या मताचा मी आहे आणि ह्या कारवाया अतिशय महत्वाच्या आहेत. विनंती फक्त एकच आहे की माझा जो पूर्वीचा अनुभव आहे, मार्च 2025ला माझा प्रश्न हा मी चीज अनलॉग आणि पनीर हा प्रश्न ज्यावेळेस सभागृहात मांडला होता, अनेकांना चीज अनलॉग आणि पनीर नेमकं काय आहे हाही विषय माहिती नव्हता. त्यानंतर आपल्यासारख्या मीडियाने याला प्रसिद्धी दिली, सर्व मीडियाचे विशेष आभार मानतो, सर्व इन्फ्लुएन्सर्सचे विशेष आभार मानतो. प्रसिद्धी दिल्यामुळे हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये चर्चेत आला आणि चर्चेत आल्यामुळे याची जनजागृती झाली. जनजागृतीचा फायदा असा झाला की त्याची सरसकट घरोघरी, म्हणजे आज आमच्या माता भगिनी सुद्धा चीज अनलॉग आणि पनीरची घरोघरी चर्चा करतात. पण मगाशी जसं म्हटलं की माझा अनुभव असा आहे की मार्च 2025ला प्रश्न स्वीकृत झाल्यानंतर काही कारवाया झाल्या होत्या. त्यानंतर जुलैमध्ये माझा अधिवेशनामध्ये प्रश्न होता, त्यावेळेस जूनमध्ये परत कारवाया झाल्या होत्या आणि परत नंतरच्या मार्चमध्ये ज्यावेळेस माझा प्रश्न मी टाकला नाही मागच्या मार्चमध्ये, पण मार्च जवळ आला आणि एफडीएचा माझा ज्यावेळेस एफडीएच्या ज्या आर्टिफिशियल फुलांचा प्रश्न होता त्यावेळेस परत कारवाया झाल्या होत्या आणि आता पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये आमचं अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे माझी सर्व अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की ह्या कारवाया फक्त अधिवेशनापुरत्या मर्यादित न ठेवता ह्या कारवाया अशा सुरू राहिल्या पाहिजे.